तर मित्रांनो नमस्कार. पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं आदित्य आणि पारूच्या घरी श्रीकांत त्याला भेटण्यासाठी आलेला असतो आणि पारूची अशी अवस्था बघून श्रीकांतच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. त्यावेळी पारूने श्रीकांतला बघितल्याच्या नंतर पारू मात्र त्यांना बसायला सांगते. श्रीकांत जेव्हा खाली बसतो त्यावेळी तो म्हणू लागतो, पारू खरं तर ना मला तुझी ना ही अशी अवस्था बघवतच नाही ग. खरं तर ना तू तर सून माझी आत्ता झाली, पण याच्या अगोदर ना माझ्यासाठी ना तू माझी मुलगीच होती आणि इथून पुढेही तू माझी मुलगीच राहशील. पण मला ना माझ्या मुलीच्या डोळ्यातलं दुःख ना तेव्हाच कळतं. आणि मग त्यानंतर नकळत पारूलाही रडू येतं. आणि मग त्यानंतर श्रीकांत मात्र पारूची समजूत काढतो आणि तिला शांत राहायला सांगतो. आणि मग त्यानंतर तो असंही म्हणू लागतो की तिकडं अहिल्याला असंच वाटतं की माझ्या आदित्यला काहीच झालेलं नाही, तो सुखरूप आहे आणि तो घरी येईल. आणि मग त्यानंतर श्रीकांत म्हणू लागतो, पण खरं तर न एक गोष्ट झाली, तिकडं अहिल्यासोबत तिला सावरण्यासाठी आम्ही सगळेजण आहोत, पण तुझ्याकडं कुणीच नाही ना, त्याच्यामुळेच मी तुला घेऊन जायला आलो आहे. त्यानंतर श्रीकांत पारूला म्हणू लागतो की पारू तू आता लवकरात लवकर आपल्या घरी चल. पण त्यावेळी पारू म्हणू लागते की श्रीकांत सर मी ना आपल्या घरी असं येऊ नाही शकत, कारण की आदित्य सर जर घरी आले आणि मी त्यांना घरी जर नाही दिसले ना त्यांना खूप राग येईल, ते खूप चिडचिड करतील. आणि मग त्यानंतर पारू म्हणू लागते की खरं तर श्रीकांत सर तुम्ही अजिबात काळजीच करू नका. आणि मग त्यानंतर श्रीकांत मात्र खाली मान घालून शांतच उभं राहतो. पण पारू म्हणते की खरं तर श्रीकांत सर मी जे काही तुम्हाला सांगते ना ते तुम्ही खरंच मुलगी आहे असं समजून घ्या. आणि मग त्यानंतर पारू त्यांना सांगू लागते की आता आदित्य सर लवकरात लवकर घरी जर आले ना मग मी त्यांना घेऊन आपल्या घरी परत येईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि मग त्यानंतर श्रीकांत मात्र पारूच्या डोक्यावर हात ठेवून तिला म्हणू लागतो, खरं तर ना तू जे म्हणते ना तो दिवस लवकरात लवकर यावा एवढीच माझी आता देवाकडे प्रार्थना आहे. आणि मग त्यानंतर श्रीकांत मात्र तिथून घरी निघण्यासाठी जात असतो. त्यानंतर पारू स्वतःला सावरते, डोळे वगैरे पुसते आणि परत मात्र तिला जे टिफिन वगैरे द्यायचे असते त्याच्यासाठी ती स्वयंपाकाची तयारी करत असते. दुसरीकडे मात्र दिशाने तर चांगलाच घोळ घातलेला असतो. ती तर मात्र आदित्य गेला म्हणून डायरेक्टली पांढरी साडी आणि मस्तपैकी मेकअप करून आलेली असते. मग त्यानंतर दिशा ती साडी वगैरे घालून डायरेक्टली आरशासमोर जाते आणि मग तिला झालेले दिवस ते आठवू लागतं. त्यानंतर ती ॲक्टिंग करतच आरशात बघत म्हणू लागते, खरं तर आदित्य तू खूप चांगला होतास, पण मला वाटलं नव्हतं तू इतक्या लवकर जाशील, पण बरं झालं तू इतक्या लवकर गेल्यानं मला तर आनंदच झाला. मला तुझ्यासोबतची दुश्मनी जास्त दिवस टिकवता नाही आली, पण ठीक आहे आता तू गेल्यानं माझा त्याच्यामध्येच आनंद आहे. मग त्यानंतर दिशा हसतच परत एकदा मेकअप करायला सुरुवात करते आणि मग त्यानंतर म्हणूही लागते आता थोड्याच वेळामध्ये आदित्यची डेड बॉडी घरी येईल. त्यानंतर मग मला पुढचे 10 दिवस कुठे मेकअप करता येणार आहे, त्यानंतर आपल्या घरामध्ये तर काय रडापडीत चालू राहील, त्याच्यापेक्षा मी आत्ताच मस्तपैकी मेकअप करून घेते, मला परत त्या आदित्यच्या शोकसभेला जावं लागेल. आता दिशाचं हे सगळं ॲक्टिंग चालू असते, पण तेवढ्याच वेळात दामिनी मात्र तिथे येते. त्यानंतर दामिनीला तर धक्काच बसतो. दामिनी दिशाला म्हणू लागते, ए दिशा तू असं काय केलंय ग, तुला कळते का, तू पांढरी साडी घालून बसली. त्यानंतर मग दिशा म्हणू लागते, अहो न्यू सासू मॉम तुम्हाला असं कसं कळत नाहीये, तुम्हाला माहिती आहे ना आता आपला आदित्य आपल्या सोडून गेला आहे, तो कधीच परत येणार नाही, त्याच्यामुळे आता त्याची अंतिम यात्रा तर आपल्याला काढावीच लागेल ना. आणि मग त्यानंतर दिशा दामिनीलाही म्हणू लागते, आता तुम्ही काय करा, लवकरात लवकर एखादी पांढरी साडी काढा किंवा ऑर्डर करा, आपल्याला आता तयारी करायला नको का, नाहीतर तुम्हाला एरवी दुसरंच काहीतरी घाणेरडं घालावं लागेल. त्यानंतर मग दामिनी तर खूपच चिडते आणि म्हणू लागते, दिशा तू काय बोलती, तुला कळतंय का तरी, अजून आदित्यची डेड बॉडी सापडलेली नाहीये आणि वहिनीचे तर अजून खात्रीच आहे की त्यांच्या आदित्यला काहीच झालं नाही, त्यामुळे मी तुला सांगते ना ते तू शांतपणे ऐक आणि ही पांढरी साडी काढून टाक. आणि मग त्यानंतर दिशा चिडतच म्हणते की न्यू सासू त्या अहिल्याला काय करायचं ना ते करू द्या, पण मात्र आता थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत न्यूज नक्कीच पोहोचेल की तो आदित्य गेलाय, मग त्यानंतर तर तुम्हाला पांढरी साडी घालावीच लागेल ना. मग त्यानंतर दामिनी दिशाला सांगू लागते की दिशा मी तुला सांगते ना ते शांतपणे ऐक, आता सध्या ना वहिनीची अवस्था एखाद्या चवताळलेल्या वाघिणीसारखीच झाली आहे आणि त्यांच्यासमोर जर तू अशी गेली ना तर तुझ्या अंगातली पांढरी साडी आहे ना तुझ्या डेड बॉडीवर टाकावी लागेल. मग त्यावेळी काय दिशा थोडीशी घाबरते. त्यानंतर दामिनी म्हणू लागते, चल आता आवर लवकर आणि ही पांढरी साडी काढून टाक आणि लवकरात लवकर खाली ये. त्यानंतर दिशा हो म्हणते आणि ती साडी वगैरे काढून टाकते. त्यानंतर त्या दोघीजणीही खाली जात असतात.
मग त्यानंतर जेवणासाठी सगळेजण येऊन बसतात. त्यानंतर दिशा आणि दामिनी जेवण करत असतात. बाकीचे घरातले इतर मेंबर फक्त त्या ताटाकडेच बघत बसलेले असतात. त्यानंतर अहिल्याला एक कॉल येतो आणि तो कॉल डायरेक्टली अहिल्या स्पीकरवर टाकते. तिकडचा माणूस सांगत असतो की आम्हाला काही डेड बॉडीज सापडल्या आहे आणि त्या डेड बॉडीजवळ त्यांच्या काही खुणा पण आहे. एका डेड बॉडीजवळ ते पॉकेट सापडलं आहे आणि त्याच्यामध्ये आदित्य आणि तुमचा फोटो पण आहे. आणि मग हे सगळी न्यूज ऐकल्याच्या नंतर यांच्या तर काय पायाखालची जमीनच सरकते. मग त्यानंतर तर काय दामिनी आणि दिशा तर खूपच खुश होता पण त्या चेहऱ्यावर दाखवत नसता. आणि मग त्यानंतर तो माणूस म्हणू लागतो की प्लीज आता तुम्ही काय करा, मला तर वाटतं ही आदित्य किर्लोस्करांची डेड बॉडी आहे पण तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या आणि काय तुमचं जे पेशंट आहे त्याला तुम्ही ओळखू शकता. त्यानंतर मग तो माणूस फोन ठेवून देतो. प्रीतम तर खूपच रडू लागतो. तो म्हणू लागतो आई आता आपण काय करायचं, दादाची डेड बॉडी. पण त्याला त्याच्यासमोर काही शब्दच फुटत नसतो. पण त्यानंतर अहिल्या म्हणते की प्रीतम तू अजिबात काळजी करूच नको, मला माहिती की माझ्या आदित्यला काहीच झालेलं नाही, माझा आदित्य सुखरूपपणे घरी येणार आहे. तुम्हाला जर जायचं असेल ना हॉस्पिटलमध्ये तुम्ही नक्कीच जाऊ शकता. त्यानंतर मग घरातले सगळेजण अहिल्याकडे बघू लागतात. आणि मग त्यानंतर दिशा हसतच मनातली मनात म्हणू लागते ही अहिल्या बेडीबिडी झाली वाटते, हिच्या मुलाला बघायला तिला जाऊ वाटत नाही. पण खरं तर ही जाऊ अगर ना जाऊ पण मात्र ती तिकडची पारूनं तिच्या नवऱ्याची डेड बॉडी बघायला नक्कीच गेली पाहिजे. मग त्यानंतर दिशा पारूकडे जाण्यासाठी निघत असते. दुसरीकडे पारू देवाला प्रार्थना करत असते की मात्र माझ्या आदित्य सरांना काहीच होऊ देऊ नको. आणि मग तिच्या असं लक्षात येतं की जिथे ते अपघात झालाय, जिथे डेड बॉड्या सापडल्या तिथे एकदाच जाऊन बघावं. आणि मग ती तिकडेच जाण्यासाठी निघत असते. पण तेवढ्याच वेळामध्ये मात्र दिशा तिथे येते. त्यानंतर दिशा पारूला म्हणू लागते काय ग पारू कुठे चालली, तुझ्यासाठी मी एक गुड न्यूज आणली आहे. मग पारू म्हणते की दिशा मॅडम काय झालंय लवकर सांगा ना. त्यानंतर दिशा पारूला सांगू लागते अगं हे पारू आपला आदित्य सापडला आहे. त्यानंतर पारू म्हणू लागते की दिशा मॅडम खरं सांगा ना आमचे आदित्य सर सापडले आहेत का. त्यानंतर दिशा म्हणू लागते की हो पारू आदित्य सापडला आहे. त्यानंतर पारू म्हणू लागते की दिशा मॅडम तुम्ही खोटं तर नाही बोलत ना. त्यानंतर दिशा म्हणू लागते अगं हे पारू मी याच्या अगोदरही खोटं बोलत नव्हते पण तुमचाच ना माझ्यावर विश्वास नव्हता. खरं तर ना आदित्यची डेड बॉडी म्हणजेच आदित्य सापडला आहे पण आपल्याला ते आयडेंटिफाय करावं लागेल की तोच आहे की नाही. पण पारूला मात्र दिशाचं बोलणं अजिबातच कळत नसतं. त्यानंतर दिशा पारूला सांगू लागते खरं तर ना आदित्य सापडलाय पण त्याची डेड बॉडी सापडली. आता तू काय कर लवकरात लवकर आवरून घे आणि हॉस्पिटलमध्ये जा आणि मग तूच ठरव की ती आदित्यचीच बॉडी आहे का दुसरंच कुणीतरी आहे. आणि मग दिशाचं असं बोलणं ऐकून पारूला तर खूप मोठा धक्का बसतो. ती मात्र खचून जाते. पण दिशा हसतच म्हणते अगं पारू आता तुझा नवरा न तो आदित्य किर्लोस्कर आता या जगामध्ये राहिला नाही. पण पारूचा मात्र खात्री असते की माझ्या आदित्य सरांना काहीच झालेलं नाही. त्यानंतर पारू म्हणते की दिशा मॅडम मला खात्री आहे माझ्या आदित्य सर आता थोड्या वेळातच घरी येतील. त्यानंतर दिशा मात्र त्या पारूला सांगू लागते अगं पारू आता उशीर नको करू, लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा आणि त्या आदित्यची डेड बॉडी आहे का नाही बघू नये. नाहीतर तिकडे त्या अहिल्यालीनं अंतिम संस्काराची तयारी पण केली. तुला जायला उशीर जर झाला ना ती तिचं सगळं तिकडे उरकून पण घेईल, तू का उशीर करते. त्यानंतर दिशा पारूला असंही म्हणते की नाहीतर तुला अशी वेळ येईल की तुझ्या नवऱ्याचं तुला तोंड बघायलाही मिळणार नाही. मग तर काय पारू घाबरूनच तिकडं हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघत असते. मग त्यानंतर प्रीतम आणि श्रीकांत तिकडं हॉस्पिटलमध्ये येत असतात. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ अहिल्या येते आणि मग त्यानंतर दामिनी दिशा पण येतात आणि थोड्याच वेळात पारूही येते. त्यानंतर मग डॉक्टर भेटल्याच्या नंतर अहिल्या सांगू लागते खरं तर ना माझी खात्री तो माझा आदित्य नसणारच आहे, माझा आदित्य तिकडं सुखरूप असेल. त्यानंतर डॉक्टर सांगू लागतं की आतमध्ये इन्स्पेक्टर साहेब आहेत ते तुम्हाला मदत करतील, कोणतेही 2 व्यक्ती आतमध्ये जाऊ शकता. त्यानंतर अहिल्या खंबीरपणे आतमध्ये जात असते. पण त्यावेळी दामिनी म्हणू लागते की खरं तर दादासाहेब मी आतमध्ये जाऊन बघून येते. पण त्यावेळी श्रीकांत म्हणू लागतो खरं तर ना दामिनी तुला आतमध्ये जाण्याची काहीच गरज नाही, अहिल्यासोबत पारू आतमध्ये जाईल. मग त्यानंतर पारू आणि अहिल्या आतमध्ये जात असतात. त्या एका रूममध्ये ना खूप साऱ्या डेड बॉडीज असतात त्यामुळे ह्या दोघी खूप घाबरतात. पण तिथे एक इन्स्पेक्टर पण असतो. तो प्रत्येक डेड बॉडीजवळ जातो आणि त्यांचा चेहरा न अहिल्या आणि पारूला दाखवत असतो. मग त्यानंतर प्रत्येक डेड बॉडी बघत जाता पण त्यांना मात्र काही आदित्य त्यामध्ये दिसत नसतो. पण जी एक डेड बॉडी असते पारूचं लक्ष त्याच्याकडे जातं. कदाचित त्या माणसाच्या अंगावर जांभळ्या कलरचं शर्ट आणि पॅन्ट ब्लॅक असते. त्यानंतर पारू आणि अहिल्या तर खूपच घाबरून जाता.
मग त्यानंतर इन्स्पेक्टर मात्र त्या बॉडीवरचा कापड बाजूला करतो. त्यावेळी अहिल्या आणि पारू तर खूपच मोठ्याने आरडाओरडा करू लागता आणि त्या खूप घाबरून जातात, तर खूप रडायलाही सुरुवात करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.